येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। डोंबिवली MIDC मध्ये गुरुवारी झालेल्या स्फोट प्रकरणी मुख्य संशयित मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी शहरातील मेहरधाम परिसरातील पेठ रोड येथून ताब्यात घेतलंय। काल दुपारी डोंबिवलीत स्फोट झाल्यानंतर सुनेच्या भावाकडे त्या अटक टाळण्यासाठी आल्या होत्या। मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालकीण असून बॉयलर स्फोट प्रकरणी त्यांच्यासह मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। डोंबिवलीतील रिएक्टर स्फोटात आतापर्यंत तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून डोंबिवली येथील MIDCतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। घेतलेलं आहे ते आता ठाणे पोलीस सोबत घेऊन जात आहे। नाशिकमध्ये नेमकं कुठल्या भागात हे होते आरोपी आणि कोणाकडे आले होते अशी काही माहिती आहे? नाशिकमध्ये त्यांचे व्हीएनची नातेवाईक आहे त्यांचे आणि मेहरधाम परिसर आहे, तिथं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आम्ही घरातून आणि ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। हो बरोबर आहे, काल रात्री संध्याकाळी त्या इथं नाशिकला पोहोचल्या होत्या। माहिती मिळताच गुरुवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1 आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलंय। पुढील चौकशीसाठी त्यांना ठाण्याला रवाना करण्यात आलंय। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।